रणवीर सिंगला पूर्ण बॉलिवूडने आता वाळीत टाकलेला आहे, त्याला पूर्ण बॅन केलेला आहे आणि त्याला सांगितलं आहे बाबास खूप आजपर्यंत खूप ऍक्टिंग केली, आता तू स्टॉप कर, आता तू नकोय आम्हाला. तू आता कुणासोबत काम करू शकत नाही ना, तिथल्या प्रोड्युसर सोबत काम करू शकतो, दिग्दर्शकासोबत काम करू शकतो, लेखकासोबत काम करू शकतो ना, तिथं जाहिरात करू शकतो ना, शॉर्ट फिल्म करू शकतो ना, युट्यूबवर सुद्धा तू काम करू शकतो. तू आता दीपिका सोबत मस्तपैकी एन्जॉय कर, आता घरी बस टाइमपास कर, एवढं त्याला सांगितल्यात आलेलं आहे. याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो, डॉन 3 त्याचा सिनेमा येणार होता आगामी काळात, आणि डॉन 3चे दिग्दर्शक आपल्याला सगळ्यांना माहिती की फरहान अख्तर आहे. फरहान अख्तरला जाऊन ह्या साहेबांनी सांगितले मी डॉन 3 करणार नाही, आता मी खूप मोठा धुरंधर बिरंदर केलेला, आता आता मी मोठा माणूस झालेला आहे, त्यामुळे डॉन 3 वगैरे नाही. त्यामुळे फरहान अख्तर चिडला, वैतागला, तो म्हणला मी याच्यावर 45 कोटी खर्च केल्यात प्री प्रोडक्शन मध्ये, आणि तू आता आता का माघार घेतोय. नाही, तेव्हा म्हणला माझे 45 कोटी ते मी तुला जाऊन देतो. मग हा साहेब गेला युनियनकडे गेला, युनियनला सांगितलं बाबा असा असा विषय झालाय, रणवीर सिंग आता डॉन 3 करत नाहीये, त्याला सांगा माझे 45 कोटी द्यायला, नाही तर मग तुम्ही काय ऍक्शन घ्या. पण युनियनवाल्यांनी याला सांगितलं तू याला 45 कोटी दे, नाही तर तुझ्या पूर्ण बॅन येईल. रणवीर सिंग म्हणला मी नाही देणार पैसे, माझ्याकडे पैसेच नाही, मी गरीब आहे, मी रोज इकडे तिकडे जातो, म्हणून मी आज धुरंदर सारखे सिनेमा करतो. मग त्याला सांगण्यात आलं बास, तू आता तू लय डोक्यावर चढायला लागला. युनियन वाले बोलले तू बस, तू घरीच बस, तू आता घरीच बस, बस नाही तुझी गरज नाही आम्हाला. पण आता बघूया काय होते पुढं, आपण फक्त एन्जॉय करायचा, मजा घ्यायची, पुढं काय होतं ते बघायचं.